आद्य शंकराचार्य आणि ह्यांच्याबद्दलची माहिती असलेलं एक छोटं पुस्तक माझ्याकडे आहे. ते थोडंसं मोठं आहे, पण मी ते वाचून दाखवते. ज्या महापुरुषांनी देशातील सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनाला प्रभावित केले आणि राष्ट्रीय एकता सुदृढ करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, त्यांच्यामध्ये आद्य शंकराचार्य प्रमुख आहेत. शंकराचार्यांच्या काळात अनेक शाखांमध्ये विभागलेला बौद्ध धर्म पराभूत मानसिकतेत होता. देशाच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक समस्यांवर या धर्माला तोडगा काढता आला नाही. त्या काळात धर्माच्या नावाखाली अनैतिक कृत्ये केली जात होती, अनाचार सर्रास होता. बौद्ध संघटनांना दिलेले राज्य संरक्षण आणि समर्थन संपले होते. जे बौद्ध भिक्षू भिक्षुणी पूर्वी संन्यासी आणि आदर्श जीवन जगत होते, ते आता विलासी जीवन जगू लागले आहे. राजकीय दृष्टीने जेव्हा देशावर आणि परकीय आक्रमण होत होती, तेव्हा बौद्ध धर्माच्या अनुयायांनी अनेक वेळा आक्रमणकर्त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचे स्वागत केले. बौद्ध अनुयायांमध्ये राष्ट्रवादाचा अभाव होता. अशा वेळी कुमारिल भट्ट आणि नंतर शंकराचार्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भावना विकसित करून समाजाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. कुमारिल भट्ट हे असे विद्वान होते ज्यांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला आणि शास्त्रार्थामध्ये बौद्ध विद्वानांचा पराभव केला. हे कार्य पुढे शंकराचार्यांनी केले. शंकराचार्यांचा जन्म भारतातील हरित प्रदेश असलेल्या केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या कालडी या छोट्याशा गावात झाला. सुरुवातीपासूनच वेदांताचे नामवंत विद्वान कालडीमध्ये वास्तव्यास होते. वेद आणि वेदांगाचे प्रसिद्ध विद्वान श्री विद्याराज नंबूद्री हेही याच गावात वास्तव्यास होते. शिवगुरु हे विद्याराजांचे सुपुत्र होते. तेही मोठे विद्वान होते. शिवगुरूंचे कौटुंबिक जीवन आनंदी होते, परंतु त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून सर्व काही असूनही ते दुःखी होते. गावातील विद्वानांच्या सांगण्यावरून शिवगुरु आणि त्यांच्या पत्नी भगवान ऋषाचलेश्वराच्या मंदिरात गेले आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कठोर व्रत करू लागले. अनेक दिवस उपवास केल्यानंतर त्यांना स्वप्नात पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले. असे म्हणतात की स्वप्नात देवाने विचारले की तुम्हाला दीर्घायुष्य असणारे अनेक मंद पुत्र हवे आहेत की अल्पायुष्य असलेला एक बुद्धिमान मुलगा. शिवगुरूंनी मेधावी पुत्राची इच्छा केली. काही काळानंतर देवाच्या कृपेने पत्नी आर्यंबा हिला पुत्रप्राप्ती झाली. शिवाचा आशीर्वाद मानून शिवगुरु दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवले. शंकराचार्यांच्या जन्मकाळाबद्दल अनेक मते आहेत, परंतु त्यातील 2 मते प्रमुख आहेत. एका मतानुसार शंकराचार्य 6व्या शतकाच्या मध्यात किंवा शेवटी झाले. या मतास विद्वान तेलंग यांचे समर्थन आहे. तर सर आर.सी. भांडारकर यांच्या मतानुसार शंकराचार्यांचा जन्म इसवी सन 680 मध्ये किंवा त्यापूर्वी झाला होता. शंकराचार्य हे तपस्वी आणि विद्वान होते. त्याचबरोबर ते समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित योद्धाही होते. त्यांचे जीवन सुरुवातीपासूनच अद्भुत आणि आश्चर्यकारक घटनांनी भरलेले होते. त्यांच्या बौद्धिक शक्तीचा परिचय लहानपणापासून येऊ लागला. 3 वर्षाच्या बालवयात शंकरने सर्व शास्त्रांमध्ये प्रावीण्य मिळवले, परंतु काही काळानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शंकरचा उपनयन संस्कार वयाच्या 5व्या वर्षी झाला. जेव्हा लोक शंकरच्या आईला तिच्या मुलाच्या कुशाग्र बुद्धिमत्तेबद्दल सांगत, तेव्हा तिला साहजिकच आनंद वाटत असे. उपनयन संस्कारानंतर शंकरला वेदांचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुलात पाठवण्यात आले. इथेही त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश सर्वत्र पसरू लागला. शंकर हे श्रुतीधर होते, म्हणजे त्यांनी एक गोष्ट एकदा ऐकली की ते सदैव त्यांच्या लक्षात राहत असे. दुसऱ्यांदा ऐकण्याची किंवा वाचण्याची गरज पडत नसे. शंकर गुरुकुलात शिकत असताना त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना संवेदनशीलता आणि आत्मसन्मानाप्रती त्यांच्या मनातील चिंता दर्शवते. प्राचीन काळी गुरुकुलातील विद्यार्थी भिक्षा मागून गुरुकुलाच्या व्यवस्थापनात मदत करत असत. एके दिवशी ब्रह्मचारी शंकर भिक्षा मागण्यासाठी गुरुकुलामधून निघाले. ते एका घरासमोर उभे राहून भिक्षा मागू लागले. त्यांनी हाक मारली,
ओम भवती भिक्षां देही. गृहिणी घराच्या आतून दरवाजापाशी आली असता तिला तेजस्वी ब्रह्मचारी दारात उभा असल्याचे दिसले. ती आनंदी झाली, पण तिला चिंता पडली की ब्रह्मचार्याला काय भिक्षा द्यावी. गरिबीमुळे कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तिने विचार केला की भिक्षा मागणाऱ्या मुलाला रिकाम्या हाती परत कसे बरं पाठवावे. हा तर अधर्म होईल. म्हणून ती घरात गेली आणि एका ठिकाणी सुकलेला आवळा बालकाच्या भिक्षा पात्रात ठेवून दिला. सुकलेला आवळा मिळाल्यानंतर शंकरला घरची आर्थिक परिस्थिती समजली. त्यांना त्या कुटुंबाच्या गरिबीची जाणीव झाली. शंकराने तिथेच हात जोडून धनाची प्रमुख देवता महालक्ष्मीची आराधना केली. असे म्हणतात की ही प्रार्थना पूर्ण होताच देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि आकाशातून त्या घरावर सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव झाला. हे कुटुंब संपन्न झाले. बालक शंकरद्वारे केलेली ही महालक्ष्मीची आराधना कनकधारा स्तवन म्हणून आजही प्रसिद्ध आहे. ते कुटुंब आजही कालडी जवळ पेरुंबाऊर पासून चोट्या निक्करा येथील देवी मंदिराच्या वाटेवर स्थित आहे आणि त्याला स्वर्णत्तुमना परिवार या नावाने संबोधले जाते. या घटनेचा अर्थ असाही लावला जातो की शंकर एका गरीब कुटुंबातील घरातून भिक्षा घेतल्यानंतर पुढच्या घरी गेले. ते घर एका सधन व्यक्तीचे होते. शंकर आपल्या घरी येताना पाहून कुटुंब प्रमुख पटकन भिक्षा देण्यासाठी उपस्थित झाला, परंतु शंकरने त्याच्याकडून भिक्षा घेण्यास नकार दिला. कारण विचारल्यास शंकर म्हणाले, ज्याला आपल्या शेजाऱ्याची चिंता नाही, समाजातील लोकांना तो आपले समजत नाही, त्यांच्यावर प्रेम करत नाही, अशा व्यक्तीकडून मी भिक्षा कशी घेऊ शकतो. या विधानाने कुटुंब प्रमुख मनातून हेलावून गेला आणि मग त्याने स्वतःकडील धन वापरून सोन्याचे सोनेरी आवळे बनवले आणि ते मोठ्या संख्येने त्या गरीब ब्राह्मणाकडे पाठवले. शंकर वयाच्या 8व्या वर्षापर्यंत गुरुकुलात राहिले. या वयापर्यंत त्यांनी वेद आणि वेदांगाचा पूर्ण अभ्यास केला होता. आता संन्यास घेण्याचा विचार त्यांच्या मनात दृढ होऊ लागला. संन्यास घेण्यासाठी आईची परवानगी आवश्यक होती, पण ते काम सोपे नव्हते. शंकर हा त्यांच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. ती त्यांना संन्यास घेण्याची परवानगी कशी देईल. शंकरने घरी राहत असताना आईने त्यांना संन्यास घेण्याची परवानगी द्यावी यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. दरम्यान एक घटना घडली. एके दिवशी शंकर आपल्या आईसोबत पूर्णा नदीवर स्नान करण्यासाठी गेले. शंकरची आई आंघोळ करून नदीतून बाहेर आली, पण शंकर अजूनही नदीतच होते. तेवढ्यात त्यांना शंकरचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. आईने पाहिले की कोणीतरी शंकरला नदीच्या आतमध्ये ओढत आहे. शंकर विनवणीच्या स्वरात म्हणाले, आई, मगरीने माझा पाय धरला आहे ग आणि मला आतमध्ये पाण्यात ओढत आहे. ते ऐकून आई स्तब्ध झाली. शंकर म्हणाले, आई, मला संन्यास घेण्याची परवानगी द्या, तरच ही मगर माझे पाय सोडेल. आईला असे वाटले की मुलाला असे गमावण्यापेक्षा हे चांगले होईल की त्याने संन्यास घेतला तरी निदान तो जिवंत तरी राहील. आईने नाईलाजाने शंकराचा जीव वाचवण्यासाठी संन्यास घेण्याची परवानगी दिली. आईची परवानगी मिळाल्यावर शंकर 3 वेळा म्हणाले, संन्यस्तोहम संन्यस्तोहम संन्यस्तोहम. शंकराने हे शब्द उच्चारल्यानंतर मगरीने पाय सोडले आणि ती पाण्यात अदृश्य झाली. या घटनेचा एक अर्थ असा सांगितला जातो की शंकर सर्व सांसारिक बंधनातून मुक्त झाले. मगरीला सांसारिक बंधनाचे प्रतीक मानले जाते आणि आईची परवानगी हे मुक्तीचे स्वरूप मानले जाते. यावेळी शंकर 8 वर्षाचे होते आणि त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले होते. याशिवाय संन्यास घेण्याची परवानगीही त्यांना आईकडून मिळाली होती. आता ते योग्य गुरुच्या शोधात होते. ते घर सोडून गुरुच्या शोधात निघाले. वाटेत त्यांना येणाऱ्या अडचणी आणि संकटांची चिंता न करता शंकर पायीच उत्तरेकडे निघाले. नद्या, पर्वत, निर्जल ठिकाणे ओलांडून शंकर नर्मदा नदीकाठी बसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ओंकारेश्वरला पोचले. तेथे त्यांना आचार्य गौडपादांचे शिष्य गोविंदपाद हे विंध्याचल पर्वतातील एका गुहेत ध्यान करीत असल्याचे कळले. शंकराने त्यांचे दर्शन घेतले. शंकरला त्यांचे दर्शन घेऊन अद्भुत शांती मिळाली. समाधीनंतर गोविंदपादांनी बालसन्यासी शंकराला पाहिले, तेव्हा बालशंकराने त्यांना ब्रह्मज्ञान देण्याची विनंती केली. गुरु गोविंदपादांनी शंकराकडे पाहून विचारले, तुम्ही कोण आहात. या प्रश्नाच्या उत्तरात शंकरने स्वतःची ओळख करून दिली.
तेव्हा त्यांचे अद्भुत ज्ञान दिसून आले. शंकर म्हणाले, न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खम नैद्रियम वा न तेषां समूहा अनेकांतिकत्वात सुषुप्तेक सिद्ध तादेको वशिष्ठ शिव केवलोहम. म्हणजे मी पृथ्वी नाही, पाणीही नाही, प्रकाशही नाही, आकाशही नाही, इंद्रिये किंवा त्यांचा समूहही नाही, या सर्वांचा अवशेष असणारे केवळ परमतत्व शिव आहे. या विधानाद्वारे शंकरचे शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी बौद्धिक खोली आणि तात्विक चिंतन दिसून येते. त्यांना औपचारिकपणे संन्यासाची दीक्षा दिली. येथे शंकरने गुरूंच्या सानिध्यात ब्रह्मसूत्र, महावाक्य चतुष्टय इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करून धर्माचा प्रचार करण्यास स्वतःला सक्षम बनवले. शंकर 4 वर्ष गौड पादाचार्यांकडे राहिले. या काळात त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आणि अनेक ग्रंथांची रचनाही केली. त्यांनी रचलेल्या ग्रंथांमध्ये ब्रह्मसूत्राचे भाष्य, उपनिषदांचे भाष्य, गीतेचे विवेचन, विष्णू सहस्रनाम, सौंदर्य लहरी, शिवभुजंग स्तोत्र इत्यादी प्रमुख ग्रंथ आहेत. असे म्हणतात की वेदव्यासाने स्वतः ब्रह्मसूत्राच्या भाष्याची चाचणी घेतली आणि शंकराचार्यांना आशीर्वादही दिला. शंकरला भविष्यात काय करायचे आहे हे त्यांना स्पष्ट झाले होते. त्यांना अद्वैत वेदांताचा जगात प्रचार करायचा होता. वाराणसीमध्ये नंतर ते गेले. तिथे शंकरने अद्वैताचा प्रचार केला. कमी वय आणि उच्च प्रतीचे तपस्वी जीवन तसेच अफाट ज्ञानाचे भांडार या सर्व गोष्टींमुळे शंकराचार्यांची कीर्ती वाराणसीच्या चौफेर फिरू लागली. तेथे शंकराचार्यांनी सनंदन नावाच्या तरुणाला आपले शिष्य बनवले. शंकराचार्य हे सांगू ना पुढे, खूप वेळ नाही ना होते. वाराणसीने शंकराचार्य हे अद्वैत वेदांताचे पंडित होते. त्यांनी आपल्या प्रवचनातून वेदांताचा प्रचार केला आणि लोकांना ज्ञानही दिले. वाराणसीत एक अशी घटना घडली की स्वतः शंकराचार्यांनाच दिव्य दृष्टी प्राप्त झाली. घटना अशी की शंकराचार्य आपल्या शिष्यांसह गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. वाटेत अचानक एक चांडाळ आपली पत्नी आणि 4 कुत्र्यांसह शंकराचार्यांसमोर हजर झाला. चांडाळ हा अस्पृश्य वर्गातील मानला जात होता, म्हणून त्याला पाहून शंकराचार्य म्हणाले, दूर हो, मार्गातून दूर जा. पण चांडाळ तिथून हटला नाही आणि तिथेच उभा राहिला आणि शंकराचार्याने विचारू लागला, महात्मा, तुम्ही कोणाला दूर जायला सांगत आहात? माझे शरीर की माझा आत्मा? हे शरीर नश्वर आणि आत्मा अविनाशी, शाश्वत आणि सर्वव्यापी आहे. तुम्ही जगामध्ये अद्वैत सिद्धांताचा उपदेश करत आहात आणि माणसात भेद नाही हे समजावून सांगत आहात. ब्राह्मण आणि चांडाळ यांच्यात फरक नाही. आत्मा प्रत्येकामध्ये वास करतो. मग तुमच्यात आणि माझ्यात फरक कसा काय? आचार्य शंकर चांडाळाचे म्हणणे शांतपणे ऐकत राहिले. त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला. त्यांना समजले की हा चांडाळ नसून चांडाळाच्या वेशातील खरा देव आहे. त्यांनी तेथे मनीषा पंचक स्तोत्र रचले आणि चांडाळाला आपले गुरु मानले. चांडाळाने त्यांना ज्ञान दिले होते. तो ज्ञानी होता, ज्ञानाचा उपदेश करत होता. त्याच्यानंतर ते वाराणसीवरून प्रयागला आले. नंतर शंकर वाराणसीहून प्रयागला आले. तिथे पण त्यांनी बऱ्याच विद्वानांशी चर्चा केली. वैदिक धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी बौद्ध अनुयायांशी खूप संघर्ष केला आणि त्यांचा पराभव केला. शंकराचार्यांच्या काळात शास्त्रार्थ खूप अधिक प्रचलित होते. त्यावेळी स्वतःच्या मताचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी वादविवाद होत असत. मंडन मिश्र यांना भेटण्यासाठी आणि शास्त्रार्थ करण्यासाठी शंकर महिष्पती नगरात आले. त्यांनी आपल्या शिष्यांचा समूह मागे सोडून दिला आणि एकटेच भेटायला गेले. मंडन मिश्र यांच्या घरातील वातावरण शास्त्रार्थ चर्चेच्या प्रभावाने भारलेले होते. येथे दररोज शास्त्र चर्चा होत असे. असे म्हटले जात असे की त्यांच्या घरात वाढलेले पोपट आणि मैनाही संस्कृत मध्ये बोलत असत. गावात शिरताना शंकरांनी विहिरीतून पाणी भरून घरी परतणाऱ्या एका महिलेला मंडन मिश्र यांच्या घराचा पत्ता विचारला. तेव्हा ती म्हणाली,
ज्या घराच्या दारात बंद पिंजऱ्यातील पोपट आणि मैना एकमेकांशी संस्कृत मध्ये गप्पा मारताना दिसतील तेच मंडन मिश्र यांचे घर आहे असे समजा. जेव्हा शंकराचार्य एका घराजवळ पोचले आणि त्यांनी पिंजरात ठेवलेला पोपट व मैना आपोआप स्वतः प्रामाणाम परतः प्रामाणाम म्हणताना ऐकले, तेव्हा त्यांना समजले की हे मंडन मिश्रचे घर आहे. शंकराचार्य मंडन मिश्रांच्या घरी पोहोचले तेव्हा तेथे ते आपल्या वडिलांचे श्राद्ध विधी करत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शास्त्रार्थ करण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यात शास्त्रार्थ सुरू झाला आणि न्यायाधीशाची भूमिका मंडन मिश्र यांच्या पत्नी उभय भारती यांनी बजावावी असे ठरले. चर्चा सुरू होण्यापूर्वी दोन गोष्टींवर एकमत झाले. एक, उभय भारती यांनी दोघांनाही फुलांचे हार घातले आणि घोषणा केली की शास्त्रार्थ करताना ज्याची माळ आधी सुकेल त्याला आपला पराभव स्वीकारावा लागेल. दुसरा असा होता की मंडन मिश्रचा पराभव झाला तर त्यांना संन्यास घ्यावा लागेल आणि शंकराचार्यांचा पराभव झाला तर त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल. असे म्हटले जाते. हा वाद 3 दिवस चालला. दोघांनी आपापले प्रबळ तर्क दिले. तिसऱ्या दिवशी शंकराचार्यांनी मंडन मिश्र यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान केले. मंडन मिश्र यांच्या गळ्यातील माळ कोरडी पडू लागली. काही वेळाने ती पूर्णपणे सुकली. शंकराचार्यांच्या गळ्यातील माळ तशीच राहिली. निर्णय स्पष्ट होता, पण वादविवादाचा निर्णय देण्यापूर्वी उभय भारती यांनी शंकराचार्यांची शास्त्रार्थ केला, मात्र त्यांचाही पराभव झाला. यानंतर पती पत्नीने शंकराचार्यांकडून संन्यासाची दीक्षा घेतली. शंकराचार्यांनी दीक्षा दिल्यानंतर दिलेला उपदेश तत्वोपदेश या छोट्या ग्रंथात संग्रहित आहे. संन्यास घेतल्यानंतर त्या व्यक्तीला परंपरेनुसार नवीन नाव दिले जाते. त्यामुळे मंडन मिश्रांचे संन्यास नाव सुरेश्वराचार्य झाले. पुढे ते याच नावाने प्रसिद्ध झाले. ते जेव्हा शंकराचार्यांनी अद्वैत धर्माचा प्रसार आणि संवर्धनासाठी देशाच्या चारही दिशांना 4 मठांची स्थापना केली, तेव्हा सुरेश्वराचार्यांनी ची दक्षिणेस असलेल्या शृंगेरी मठाचे पहिले मठाधीश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली. शंकराचार्यांनी पुढील वाटचाल महिष्मती पासून सुरू झाली. ते पुढे दक्षिणेकडे गेले. त्यांनी चंद्रभागा नदीच्या काठी वसलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन पांडुरंग अष्टकम रचले. श्रीशैलम येथे पोहोचल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिरात शिवदर्शन घेतले. तेथे त्यांनी शैव, शाक्त, वैष्णव, कापालिक इत्यादी विविध पंथांच्या अनुयायांची शास्त्रार्थ करण्यासाठी सुरेश्वराचार्य आणि सनंदन यांची नियुक्ती केली. कर्नाटकात क्रकच नावाच्या कापालिकाची खूप दहशत होती. शंकरांनी त्याचा पराभव केला. त्याने आचार्य शंकरांना मारण्याची योजना आखली, परंतु त्यांना मारण्यासाठी आलेल्या उग्र भैरवाचा वध झाला. या घटनेनंतर शंकर श्रीशैलमहून गोकर्णाला गेले. थांबते मी, मला वाटतं पुढे वाचीन, खूप जास्त होतंय. ओके, कारण अजून एकच पान आहे खरं, पण ठीक वाच ना. त्याच्यानंतर त्यांच्या आईबद्दल माहिती आहे. ठीक आहे, एकच पान वाचते मी अजून. शृंगेरी हे गाव तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेले आहे. तेथे विभांडक मुनी आणि शृंग मुनींचा आश्रम होता, जे विभांडक मुनींचे पुत्र होते. शंकराने तेथे एक अद्भुत दृश्य पाहिले. एक बेडकी कडक उन्हात अंडे देत होती आणि एक साप आपला फणा पसरवून बेडकाला सावली देत होता. हे दृश्य पाहून शंकरांना त्या तपोभूमीचे श्रेष्ठत्व कळले. त्यांनी तेथे मठ स्थापन केला. तिथेच शंकरांनी शारदा मंदिर आणि खडका व श्रीचक्र स्थापन केले. येथे शंकराचार्यांनी अनेक उपदेश दिले, अनेक शंकांचे निरसन केले आणि विवेक चूडामणी, अपरोक्षानुभूती, आत्मबोधम, वेदांत केशरी इत्यादी ग्रंथांची स्थापना केली. शंकराचार्यांनी अनेक अद्भुत कामे केली. त्यांनी आपल्या प्रिय शिष्य पद्मपादांची, सनंदनची विचार करण्याची आणि लिहिण्याची शक्ती जवळजवळ संपुष्टात आली होती आणि बुद्धी मंद झाली होती, ती दूर केली. इतकेच नव्हे तर शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रवर पद्मपादाने वर्तिका लिहिली होती आणि तिला पंचपादिका म्हणून ओळखले जात असे.
ती द्वेष भावनेने त्यांच्या मामाने जाळून टाकली होती. शंकराचार्यांनी वर्तिका पुन्हा सांगून ती लिपिबद्ध केली, कारण की फार काळापूर्वी शंकराचार्यांनी ती पद्मपादांच्या तोंडून ऐकलेली होती. अशा तऱ्हेने शंकराचार्यांच्या एकंदर जीवित कार्याबद्दल त्यांनी अजून पुढे पण थोड्याशा गोष्टी दिल्यात, की त्यांनी अजून गोवर्धन पीठाची स्थापना केली किंवा द्वारका मठ, कालिका पीठ, दक्षिणेस शृंगेरी मठाची स्थापना केली आणि त्यांना ह्या मठास ज्ञानाची जीवन केंद्रे बनवले. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी त्यांच्या आईबद्दल थोडक्यात माहिती दिली, त्यांच्या आईची माहिती दिली. मी माझं हे शंकराचार्यांची माहिती इथे थांबवते आहे, कारण बराच वेळ घेतला मी. आय थिंक किती वाजले माहित नाही. छान झालं, खूप छान झालं. हे बघ, ज्यांनी खूप वैदिक डिटेल मध्ये झालं. धर्माची पताका अख्ख्या भारतभर केली, त्यांचं एवढं तरी ऐकूच शकतो. आणि ऐकायलाच पाहिजे. त्याला उशीर विशीर म्हणून नाही चालणार. आणि थोडस झालं माहिती पूर्ण होतं व्यवस्थित. खूप छान पुस्तक आहे तुझ्याकडे. आणि तुला जर कधी मिळालं तर मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यामधला जो वाद आहे ना, आणि त्यांच्या पत्नीने वादविवाद केलाय, तो मुळात कुठे मिळाला, मराठी अनुवाद आहे त्याचा, तो मुद्दाम वाचून काढ. अप्रतिम आहे. हो का? आणि त्याच्या मागे पण एक मोठी कथा आहे, की तिने वादविवाद करायच्या आधी त्यांना काय अट घातली. तर पण फार सुंदर आहे ते ह्याच्यात होती ना. मस्त मस्त, हो, खूपच छान. खूप छान आहे. म्हणजे आपण नुसतं शंकराचार्यांनी वैदिक धर्माचं पुनरुत्थान केलं ते म्हणजे म्हणतो, पण असं किती वाचलं जात, म्हणजे माझं तरी एवढं वाचलं गेलं नव्हतं. छान माहिती मिळाली. पंचायतन शैव आणि वैष्णव, शैव आणि वैष्णव यांना एकत्र करण्याचं काम शंकराचार्यांनी केलं ना. पंचायतनाची त्यांचं फार मोठं कार्य आहे. पंचायतन पूजा त्यांनी सुरू केली, कारण दक्षिणेमध्ये कारण भरपूर वाद होते. शैव यांच्यात पंथ फाईट आणि असायची. वैष्णव. त्यांनी हिंदू धर्म हा होत होता, तर ते काम त्यांनी करून दोन्ही पंथांना एकत्र आणून पंचायतनाची स्थापना. अरे वा, मोठं कार्य. माहिती नाही याच्यात. ते खरं कार्य, ते खरं मोठं कार्य आहे त्यांचं. आणि बुद्ध धर्माचा प्रभाव फार पडत होता. बुद्धाचा प्रभाव कमी केला. तो कमी केला. मागे तुम्ही हा उल्लेख केला होता अशोकदादा, मागे तुम्ही उल्लेख केलेला आहे, मला आठवत आहे. पंचायतनाचा. हा, पंचायत. माझा आवाज येतोय का ऐकू? हो, येतोय. बोल ना. आता वागीश जे म्हणाली ना, पुस्तक शंकराचार्यांचं आणि त्या स्वामींचं, तर जरा आपले सगळे कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या एक एक पान वाचलं तर आपलं जरा वेगळं काहीतरी कानावर पडेल. हा, नाही पडेल. तो खूप मोठा शास्त्रार्थ आहे, पण माझ्याकडे बहुतेक आहे ते मी बघते. चिपळूणला गेले की मी काढते ते, कारण तो खूप शास्त्रार्थ आहे मोठा. एवढा आपल्याला झेपणारा नाही, म्हणजे ऐकायला पण झेपत नाही. बरोबर. शंकराचार्यांचं एक एक स्तोत्र म्हटलं तरी पण त्यातली मुख्य कथा अशी आहे की त्या मंडन मिश्रांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुम्हाला माझ्याशी शास्त्रार्थ करायचा असेल तर गृहस्थाश्रमाची तुम्हाला माहिती हवी. आणि ते संन्यासी होते ना, तेव्हा त्यांनी 1 वर्ष वेगळ्या एका राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून गृहस्थाश्रम स्वीकारला, तो सगळा अनुभव घेतला आणि मग तिच्याशी वादविवाद केला आणि तिला हरवलं. अशी ती कथा आहे. म्हणजे ती कथा परकाया प्रवेश त्यांना येत होता. ऐकायला आणि आवडेल. ते असं करणार आहेत हे माहिती. ते 1 वर्षभर त्यांच्या शिष्यांनी त्यांचं शरीर जतन करून ठेवलं. आणि 1 वर्ष पूर्ण व्हायला 2 दिवस असताना मंडन मिश्रांचे लोक त्यांना शोधायला आले, की त्यांना माहिती होतं हे असं त्यांनी केलंय.
आणि ते शोधून काढणार तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या शरीरात प्रवेश केला आणि ते वादविवाद करायला आले. थ्रिलर पण आहे त्याच्यात. त्यांची एक गोष्ट सांगतात ना, हो, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जगन मिथ्या. त्याचा अतिरेक म्हणजे हे सुरू झालं, काय सगळं जग खोट आहे. तर ते एकदा गल्लीतनं जात होते, तर समोरून हत्ती आला, तर ते पळायला लागले. पळायला लागले ते एकाने बघितलं, तो म्हणाला, हो काय हत्तीच येतोय ना, मिथ्या आहे, तुम्ही पळता कशाला? ते म्हणाले, पलायन वापी मिथ्या. केदारनाथाचं देऊळ त्यांनीच बांधलं ना, शंकराचार्य का ते वेगळे? शंकराचार्य वेगळे. आधी शंकराचार्य नव्हे. निर्मळला जे देऊळ आहे शंकराचं, तिथे शंकराचार्यांचं वास्तव्य होतं आणि त्याला फार महत्व आहे तिथे. आपण गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं त्या समाधी आहे, समाधी आहे. तेच तिथे त्यांनी समाधी घेतली का काय माहित नाही, पण तिथे त्यांचं वास्तव्य होतं निर्मळच्या. निर्मळ आगाशीच्या जवळ निर्मळ म्हणून गाव आहे. निर्मळची यात्रा असते. यात्रा असते, हा, त्या शंकराच्या देवळात. म्हणून ते देऊळ फार प्रसिद्ध आहे निर्मळ. हे आपण ते सुद्धा बघितलं नाही आगाशीला जवळ असून कधी. अरे सुंदर देऊळ आहे, 500-600 एकदा एक आपण 20-25 सीटर गाडी करू आणि आगाशीच्या जवळपासच्या सगळी ठिकाणं बघून येऊ. खरंच आहे. आपल्या गावाजवळची पण माहिती नाही आपल्याला. अतिशय निर्मळ आहे ते, अतिशय निर्मळ. निर्मळला प्रचंड मोठा तलाव आहे. दुर्दैवाने तो असा खराब झालेला आहे, तर त्याचं जर सुशोभीकरण केलं ना तर मोठं पर्यटन क्षेत्र निर्माण होऊ शकतं. अरे पण त्या निर्मळच्या मंदिराच्या शेजारी आता ह्यांचं सुरू झालंय, कोणते आगम, आपलं स्वामीनारायण आगम वगैरे असतो ना, म्हणजे कृष्णाचे मंदिर. हा, आता ते तिकडे केवढा मोठा प्रस्थ झालाय त्या निर्मळ. अरे ते मनोहरला, मनोहर मी परवाच बघून आले. मनोहरला झालंय ते सगळं कृष्णाचं इस्कॉन टेम्पल बनवलंय, अख्खा दिवस जातो बघायला. कुठे? मनोहर शंकराच्या मंदिरात जागृत देवस्थान आहे ना, ते बघत नाही, ते तिकडे जातात, ते हरे राम हरे कृष्णाच्या इथे. मनोहर पण पाण्यासारखं आहे. हायवेला आपण हायवेवरून जातो ना, तर याला म्हणजे तुंगारेश्वरच्या फाट्याच्या आधी एक सातिवली म्हणून फाटा येतो. सातिवली गाव आहे आणि त्या गावातली गरम पाण्याची कुंड अतिशय सुंदर आहे, स्वच्छ आहेत. तिथे पण शंकराचं देऊळ आहे आणि ती जास्त करून लोक जात नाहीत, वज्रेश्वरीला जातात, पण सातिवलीची देवी खूप छान आहे, बघण्यासारखी आहे. तिथे तर आम्ही गेलो होतो. पावसाळा संपल्यावर ट्रिप काढायची. आम्ही गेलो होतो बघायला, मी बघितलंय. आणि 2 दिवसाची ट्रिप काढायची आणि आगाशीला मुक्काम करायचा रात्रीचा. सातिवलीला आम्ही पण गेलो होतो, पण अतिशय घाणेरडं आहे आता तिथे. म्हणजे आम्ही तर पाय न बुडवता आलो. आश्चर्य आहे. मी गेलो तेव्हा अतिशय सुंदर होत ते. त्यांनी कुंड वेगळा केलाय, आजारी लोकांकरता वेगळा केलाय, असं सगळं ते खूप हे झालंय त्याचं आता. कुंड म्हणजे असं आपल्याला एकदा जाऊ बघायला. म्हणजे मग आपण किती दिवसाची ट्रिप काढायची ठरवू. डहाणूचं महालक्ष्मीचं मंदिर पूर्ण दगडी मंदिर आहे, मोठं आहे आणि ते तिथे पण यात्रा होते. खूप बघण्यासारखं आहे ते महालक्ष्मी मंदिर. 2 दिवसाची ट्रिप काढूया आणि आगाशीला मुक्काम. शंकराचार्यांची समाधी कुठे म्हणालास तू? निर्मळ. निर्मळ नाही, पण इथे वेगळं दिलंय त्यांनी.
म्हणूनच मी म्हंटल की समाधी आहे की नाही मला माहित नाही, पण शंकराचार्यांचं तिथे नाही, वास्तव्य होतं. त्यांनी तपश्चर्या केली. केदारनाथला असा उल्लेख आहे हो, समाधीचा. केदारनाथ असा उल्लेख आहे. म्हणून तिथे दादा, वास्तव्य होतं ते. शंकराचार्य ही पदवी आहे ना, बरेच शंकराचार्य झाले. नाही, आद्य शंकराचार्य निर्मळला येऊन गेलेले आहेत. निर्मळला त्यांनी तर त्यांचं वास्तव्य होतं. ना, म्हणजे कधीतरी ते आलेच असणार. ते ह्याच्यामध्ये नर्मदेपर्यंत गेले, म्हणजे ते तिकडे गेले असते चालत महाराष्ट्रात, म्हणजे तसे शक्यता आहे. त्यांचं असं गुहेसारखं काहीतरी आहे आणि तिथे तो निर्मळ. हा, तो ते इतिहास दाखवतात तिथे उपलब्ध शंकराचार्य आहे. तो इतिहास उपलब्ध शिरीषदा, आहे. तुम्ही उद्या भजन म्हणणार? याला मी नाहीये. आता नाही 4 आता? दिवस मी सलग नाहीच आहे. बर, मग पुढच्या आठवड्यात सोमवारी. चालेल. आणि उद्या ताई तू ह्याच्या- स्त्री संतांवर सांगणार आहेस ना? हो, उद्या सांगणार आहे. येस. एक छोटस त्याच्यामध्ये त्या शंकराचार्यांच्या आईचं अगदी छोटीशी, आता मी नंतर वाचलं, ती छोटस इंटरेस्टिंग आहे म्हणून तेवढं वाचून दाखवते पटकन. त्यांच्या म्हणजे शंकराचार्यांनी त्या आईनी त्यांना संन्यास घ्यायला परवानगी दिली, तेव्हा त्यांच्याकडनं वचन घेतलं होतं की काही झालं तरी माझे अंत्यसंस्कार तूच करायचे असं. पण एकदा संन्यास घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करायला परवानगी नसते, म्हणून मग त्यांना खूप प्रश्न पडला की नक्की करायचं काय. पण मग आईवरती असलेला विश्वास किंवा आई तिचे अंत्यसंस्कार करायचे किंवा तिला दिलेले वचन, ह्याच्यामुळे शंकराचार्य ठरवले की आईवर स्वतःच अंत्यसंस्कार करायचे. पण त्यावेळेच्या काळानुसार तिथल्या लोकांनी सहभाग घेण्यास, अंत्यसंस्काराचा जो काही आहे त्याला सहभाग घेण्यास नकार दिला. पण त्यामुळे शंकराचार्यांना काही परिणाम झाला नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी एकट्याने सगळे संपूर्ण संस्कार केले. त्यांच्या घराच्या अंगणातच त्यांनी चिता रचली आणि त्यांनी एकट्यानेच आईचा मृतदेह चितेवर ठेवला वगैरे सगळं असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मातृस्याती नावाची कविता लिहिली. असे सांगितले जाते की शंकराचार्यांच्या मातेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केवळ 2च कुटुंबे उपस्थित होती. एक कुटुंब त्याच्या डोक्याकडे उभे राहिले आणि दुसरे कुटुंब त्याच्या पायाकडे उभे राहिले. त्यांच्या डोक्याकडे उभे असलेल्या कुटुंबाला नंतर तालपिल्ली आणि पायाकडे उभे असलेल्या कुटुंबाला कापिल्ली असे म्हटले गेले. ते आजही आहे. असं ते छोटी त्याच्यामध्ये वाचते आता. छान आहे. किती माहिती वेगवेगळी अशी आडनावं कशी काय त्यांना मिळालेली आहे ते. आणि ते आता जिथे त्यांचा अंतिम संस्कार केले तिथे आज एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या पश्चिमेला एक दीपगृह आहे. तिथे नेहमी दिवा जळत असतो. एक दगडी फलकही आहे त्यांच्या आईबद्दल माहिती असलेला, असं त्यांनी लिहिलंय.